एक्सलंट ऑलिम्पियड एक्झाम इयत्ता चौथी. आपल्या ऑलिम्पियडच्या पुस्तकातले जे सराव संच आहे त्यातील आपण प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर 10 म्हणजे 10 नंबरची प्रश्नपत्रिका आपण पाहत आहोत. मागील भागात आपण पाहिलं 10 नंबरच्या प्रश्नपत्रिकेतला विभाग 1 जो होता सामान्य ज्ञान, त्याचे आपण 15 प्रश्न पाहिले. चला तर आपण बघूया विभाग 2 गणित, ज्यामध्ये आपल्याला 35 प्रश्न आहेत आणि हो, एकही प्रश्न चुकवायचा नाहीये. ओके, 16 नंबरचा प्रश्न आहे इथे बघा. विभाग 2 सुरू झालेला आहे. खालीलपैकी कोणती लांबी किलोमीटर या परिमाणामध्ये मोजणे योग्य ठरेल? मित्रांनो, आपल्याला लांबी म्हणजे अंतर मोजायचं असेल तर आपले जे वेगवेगळे युनिट आहेत, मोजण्याचे एकक आहेत, त्याला परिमाण म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला युनिट म्हणतात, एकक म्हणतात. तर किलोमीटर मध्ये मोजायचं आहे. किलोमीटर मध्ये पर्याय दिलेला आहे पेनची लांबी. आपल्याकडे जो पेन आहे या पेनची लांबी मोजण्यासाठी, टेबलची, आपल्या वर्गातला जो टेबल आहे त्याची लांबी मोजण्यासाठी, वर्गाच्या दोन भिंतीमधील अंतर मोजण्यासाठी आणि चौथा पर्याय आहे अहिल्यानगर ते बीड हे अंतर मोजण्यासाठी. मित्रांनो, किलोमीटर आपल्याला मोजायचं काय? किलोमीटर. बघा, पेन पेन तर काही सेंटीमीटर किंवा इंच यामध्ये आपण मोजू शकतो, जनरली सेंटीमीटर किंवा इंच मध्ये. टेबल मोजण्यासाठी इंच किंवा मीटर किंवा फूट. फूट म्हणजे 12 इंच 1 फूट असतो, तर फुटामध्ये सुद्धा मोजले जाते. बघा, फर्निचर सर्व आपण फूटमध्ये किंवा स्क्वेअर फूटमध्ये मोजतात. त्याच्यामुळे पेन आणि मला वाटतं टेबल हे काय आन्सर बरोबर वाटत नाही. त्यानंतर पुढचा पर्याय काय आहे? त्यांनी सांगितलंय वर्गाच्या दोन भिंतीतील अंतर. भिंतीमधलं अंतर मोजण्यासाठी सुद्धा किलोमीटरचा तर वापर करता येणार नाही, मीटर किंवा फूट आपण मोजणार. म्हणजे हे तीनही पर्याय तर नाही आहेत. म्हणजे आपला पर्याय अहिल्यानगर ते बीड हे अंतर मोजण्यासाठी. बघा, दोन गावांमधील, दोन शहरांमधील अंतर मोजायचं असेल तर ते किलोमीटर मध्ये मोजतात आणि किलोमीटर हे अंतर मोजण्याचं एक मोठं युनिट आहे. 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर. ओके, याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये 16 नंबरच्या प्रश्नाचे जे पर्याय दिलेले आहेत त्यातला 4 नंबरचा पर्याय आपल्याला निळ्या किंवा काळ्या बॉल पेनने असा रंगवायचा आहे. ठीक आहे, चल. 17 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पर्यायात मूळ संख्यांची संख्या सर्वात कमी आहे? मूळ संख्या, ज्या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही, फक्त एकने आणि त्या स्वतःने, फक्त याच दोन संख्यांनी भाग जातो. म्हणजेच ज्या संख्येचे कोणतेही अवयव पडत नाहीत, फक्त तीच संख्या आणि एक एवढेच अवयव असतात, अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतात. मग आता यावर आधारित वेगवेगळे प्रश्न असणारा मी एक तुम्हाला व्हिडिओ ॲपमध्ये ठेवलेला आहे. तुम्ही मूळ संख्या याच्यावरती आधारित जे प्रश्न, खूप सारे प्रश्न आहेत त्याच्यावरती, तर ते तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर इथे सांगितलं मूळ संख्यांची सर्वात कमी असणार आहे. ठीक आहे, तर एक मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये ट्रिक सांगितली होती. असं मूळ संख्यांच्या बाबतीत 1 ते 100च्या मूळ संख्यांच्या बाबतीत आपल्याला एक नंबर लक्षात ठेवायचा मित्रांनो. तो नंबर आहे 44 22. नंबर खूप सोपा आहे पहा. 44 22, 322, 321. नंबर बघा, 44 22, 322, 321. सर हे काय आहे? तर हे 44 22 पहा. आता 44 म्हणजे 4 4 2 2, 322 मी कसं लिहिलंय पहा, आणि 321. ठीक आहे, तर हा 4 म्हणजे आपला पहिला दशक दाखवतो, बरोबर. इथे 10 अंक लिहिले मी, म्हणजे इथे 10 दशक झाले. 1 ते 100 अंकामध्ये किती दशक असतात? व्हेरी गुड, 10. म्हणजे इथे आलं 1 ते 10. मग हे दुसरा 4 म्हणजे काय? शाबास, दुसरा दशक म्हणजे 11 पासून 20 पर्यंत. तिसरा 2 म्हणजे काय? व्हेरी गुड, 21 पासून तर 30 पर्यंत. चौथा 2 म्हणजे काय? क्या बात, 31 पासून तर 40 पर्यंत. 3 अंक म्हणजे काय इंडिकेट करतो? 41 पासून तर 50 पर्यंत. हा 2 काय इंडिकेट करतो?
51 पासून 60 पर्यंत. याप्रमाणे बघा, मी पहिल्यांदा लिहून घेतो इथे 71 पासून 80 पर्यंत आणि 81 पासून तर 90 पर्यंत आणि शेवटचं 91 पासून तर 100. बर सर, हे काय आहे मुलांनो? 1 ते 10 या अंकामध्ये कोणत्या कोणत्या मूळ संख्या आहेत? बरोबर, कोणत्या कोणत्या? बघा, मी इथे ब्रॅकेटमध्ये लिहितो 2, 3, 5 आणि 7. किती झाले मोजा बरोबर? बरोबर, 4 झाले. मग 11 पासून 20 पर्यंत सुद्धा 4च मूळ संख्या आहेत ना? कोणत्या कोणत्या सांगा? 11, 13, 17 आणि 19. तुम्ही नीट निरीक्षण करा, ज्या संख्या मी कंसात लिहिल्या त्यांना कोणत्याही संख्येने भाग जात नाही, म्हणजे कोणाच्याच पाड्यामध्ये या संख्या येत नाहीत. आणि जनरली 2 सोडला तर सर्व संख्या विषम आहेत. बरोबर, याबद्दल खूप सारी माहिती देणारा तुम्हाला व्हिडिओ मी अवेलेबल करून दिलेला आहे. तुम्ही SK कॉमर्स क्लासेस हे ॲप डाउनलोड करा आणि त्यामध्ये तुम्हाला खूप सारे व्हिडिओज इयत्ता 1ली पासून 8वी पर्यंत तसेच 11वी पासून MBA पर्यंत खूप सारे व्हिडिओज त्यामध्ये अवेलेबल आहेत. मग आता मला सांगा, तुम्हाला प्रश्न काय विचारलेला आहे? सर्वात कमी कोणत्या दशकात येतात? बघा बरोबर, मग कोणत्या दशकात येतात? इथे एकच आहे ना, कुठे? 91 पासून तर 100 पर्यंत. आता तुम्ही हा पेपर सोडून झाल्यानंतर हा नंबर लिहून, नंबर काय आठवतोय का? शाबास, 4422 322 321. ओके, 4422 322 321. मग ते अशा पद्धतीने आहे. आता इथे ब्रॅकेटमध्ये तुम्ही बाकीच्या कंसातले अंक लिहून, संख्या लिहून तुम्ही तो टेबल पूर्ण करा. तर इथे उत्तर काय येईल? 91 ते 100 आहे का रे हा पर्याय? यस, व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 2 म्हणजे हे त्याचं उत्तर आहे. मग तुम्हाला 2 नंबरचा पर्याय असा काय करायचा आहे? रंगवायचा आहे. शाबास. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे? खालील प्रश्नात रिकाम्या चौकटीत पर्यायातील योग्य चिन्ह येईल. कोणते योग्य चिन्ह येईल? ओके, 6/40 आणि 6/15. ओके, इथे अंश सारखा आहे आणि छेद वेगवेगळे आहेत. 40 पैकी 6 आणि 15 पैकी 6. आता याला सोडवायचं कसं तेही सांगतो, पण त्याच्यासाठी मी तुम्हाला एक सोपी आयडिया पण सांगतो. बघा, समजा एक वस्तू आहे, हो एक वस्तू आहे, त्याचे मी 40 तुकडे केले. 6/40 म्हणजे काय? 40 पैकी 6. बघा, आपल्याला मार्क मिळतात त्यावेळेस कसं असं 100 पैकी 90 आहे की नाही? म्हणजे 90 वरती 100 खाली. मग किती पैकी? 40 पैकी. किती? 6. मग 40 वस्तूंमधल्या तुम्हाला 6 वस्तू मिळाल्या. ठीक आहे, म्हणजे 40 तुकडे केले, छोटे छोटे तुकडे होतील ना, त्यातल्या 6 वस्तू मिळाल्या. आणि इकडे दुसरीकडे काय सांगितलं? 15 तुकडे केले आणि त्यातल्या 6 वस्तू घेतल्या. तर बघा बरं, समजा मी पहिल्यांदा 40 तुकडे केले तर छोटा तुकडा असणार आहे आणि दुसरीकडे 15 तुकडे केले तर मोठा तुकडा असणार आहे. मग ते छोटे छोटे 6 किंवा मोठे मोठे 6 यापैकी जास्त कोण? बरोबर, कोण जास्त? 15 मधले 6 जास्त. म्हणजे इथं पर्याय क्रमांक हा 1 असं चिन्ह येणार आहे. पहा, बरोबर, कळलं का? ठीक आहे, बघा परत एकदा सांगतो. किती तुकडे केले? 40. ठीक आहे, 40 तुकडे केले म्हणजे तुकडे जास्त झाले ना, मग ते छोटे छोटे असणार आहे. बरोबर, छोटे छोटे तुकडे ते 6 घेतले आणि इकडे काय केलं? 15 तुकडे केले म्हणजे तुकडे मोठे मोठे असणार आहे. त्यातले किती घेतले? 6. मग सर, छोटे छोटे 6 एका भांड्यात ठेवले आणि मोठे मोठे 6 एका भांड्यात ठेवले, तर कोणत्या भांड्यामध्ये जास्त आहे? व्हेरी गुड, म्हणजे हे 6/15 म्हणजे पर्याय क्रमांक 1. आता याला गणितामध्ये कसं सोडवतात तेही तुम्हाला दाखवतो. बघा, इथे मी पहिल्यांदा लिहितो 6/40, इथे 6/15.
तर इथे आपल्याला काय करायचं, छेद सारखा करून घ्यायचा. छेद सारखा करण्यासाठी मला काय करावं लागेल, जो 6/40 आहे ना त्याला दुसऱ्याच्या अंशाने गुणायचंय. म्हणजे कितीने, किंवा एक काम करूया आपण, पहिल्यांदा 6/40 आणि 6/15 आहे ना, याला मी छोटा करून घेतो. म्हणजे 2च्या पाड्यात येतं पहा व्यतिरिक, आणि इथं 20. इथं 3च्या पाड्यात येते पहा 3 दुने 6, 3 5 15. म्हणजे माझे उत्तर काय काय आले, 3/20 आणि 2/5. ठीक आहे. आता मला छेद समान करून घ्यायचा ना, मी वेगळा पेन वापरतो म्हणजे तुम्हाला समजेल. छेद समान करायचे म्हणजे काय करावं लागेल मला, व्हेरी गुड, 3/20 ला दोघांना पण 5 ने गुणायचं. का बरं 5 ने गुणायचं, समोरच्याचा छेद. किती उत्तर आलं याचं, 5×15 आणि 100. ठीक आहे, हे पहिलं उत्तर आलं, म्हणजे 100 पैकी 15. आणि दुसरा काय आहे, 2/5. याला पण मला गुणावं लागेल. कशाने गुणावं लागेल, दुसऱ्याच्या पहिल्याच्या छेदाने. 20, इकडे पण 20. बघा 20 × 2 जर केलं तर मला उत्तर मिळते 40. आणि 20 × 5 20 × 5 जर केलं तर उत्तर येते 100. म्हणजे इथे तुम्हाला 100/15 आणि 15/100 आणि 40/100 या ठिकाणी दोघांचा छेद तुम्हाला समान झालेला दिसतोय. आणि तुम्हाला नियम माहित आहे, ज्या वेळेला छेद समान असेल त्यावेळेला जो अंश मोठा ती जास्त आणि जो अंश छोटा ती लहान. म्हणजे इथं पहिली संख्या छोटी आहे, दुसरी संख्या मोठी आहे. ठीक आहे. आणि ज्या वेळेला छेद मोठा असेल, अंश सारखा आहे, मग ज्याचा छेद मोठा ती लहान संख्या आणि ज्याचा छेद लहान ती मोठी संख्या. ठीक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचा आन्सर आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण, 19 नंबरचा. खालील पर्यायातील योग्य विधानाचा पर्याय शोधा. योग्य विधान, तर इथे विधान काय काय सांगितलेत पहा. विषमभुज त्रिकोणाचे 3 कोन विशाल कोन असतात. आता त्रिकोण म्हणजे एक पूर्ण आकृती असते, बंद आकृती असते, आहे की नाही. त्रिकोण कसाही असू शकतो, बंद आकृती असते. तर त्याचं मला वाटतं एखादी बाजू 90 अंशापेक्षा म्हणजे काटकोनापेक्षा जास्त असणार, पण बाकीच्या दोन तर काटकोनापेक्षा छोट्या म्हणजे लघुकोन असणार. इथं म्हटलंय विषमभुज त्रिकोणाचे 3 कोन विशाल कोन असतात. हे चुकीचं वाक्य आहे, कारण एकच कोन विशाल कोन असू शकतो, बाकीचे दोन लघु कोन असणार. ठीक आहे. योग्य विधान पाहिजे, हे अयोग्य आहे. समभुज त्रिकोणाचे सर्व कोन लघु कोन असतात. समभुज त्रिकोण म्हणजे जो त्रिकोण त्याचे 3ही बाजू कशा असतात, सारख्या असतात. ठीक आहे. मग सारख्या आहेत म्हणजे 3ही कोनही सारखे आहेत. तिघांची बेरीज किंवा काय 180 ते तुम्हाला नाही अजून. तर इथे बघा हे 3ही कोन 90 अंशापेक्षा कमी दिसतात, म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. समद्विभुज त्रिकोणाच्या 3ही बाजू समान असतात. आता याचं नाव सांगितलं समद्विभुज. द्वि म्हणजे 2, द्वि म्हणजे समद्विभुज त्रिकोण कसा असतो माहितीये का, ह्या असा 2 बाजू सारख्या असतात, एक बाजू छोटी असते. बघा इथे 2 बाजू सारख्या आल्या, एक छोटी आली, त्याला म्हणतात समद्विभुज. 3ही बाजू समान अजिबात नाही. आणि चौथा पर्याय, समभुज त्रिकोणाच्या सर्व बाजू असमान असतात. असमान, त्या तर समान असतात. समभुज त्रिकोणाच्या सर्व बाजू समान असतात, तिथे असमान म्हटले म्हणजे हे उत्तर सुद्धा नाही. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 2 नंबरचा पर्याय तुम्हाला काळ्या किंवा निळ्या पेनने असा रंगवायचा आहे. ठीक आहे. चल पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 20. 2019चा स्वातंत्र्य दिन गुरुवारी असल्यास त्याच महिन्यातील शेवटचा वार कोणता. आता स्वातंत्र्य दिन म्हणजे हे कोणत्या महिन्याबद्दल बोलता आहेत. स्वातंत्र्य दिन कधी असतो, व्हेरी गुड, 15 ऑगस्टला. म्हणजे ऑगस्ट महिना, त्याला किती दिवस असतात रे,
व्हेरी गुड. ऑगस्ट महिन्याला असतात 31 दिवस. बरोबर. त्यांनी सांगितलं स्वातंत्र्य दिन म्हणजे किती तारीख? 15 तारीख. 15 तारखेला कोणता वार होता? गुरुवार. बघा, आपण कॅलेंडरचे जे बघितले प्रश्न, कॅलेंडर किंवा दिनदर्शिका त्याला म्हटलं जातं. तुम्ही कॅलेंडरचा कोणताही महिना पहा, तुम्हाला 1 तारखेच्या शेजारी 8 तारीख दिसते. बरोबर. 7चा पाढा असतो हे तर माहिती आहे ना. 7, 14, 21, 28, 35 पण का? नाही, 35 तारीख नसते. हे तर माहिती आहे तुम्हाला. मग 7 नंतर 8, 15, 22 आणि 29. बरोबर. मग आता मला सांगा, जर या दिवशी 15 तारखेला कोणता वार होता? स्वातंत्र्य दिन गुरुवारी. बरोबर. मग गुरुवारी जर स्वातंत्र्य दिन होता म्हणजे 15 तारखेला गुरुवार आहे आपला, है की नाही? म्हणजे 29 तारखेला सुद्धा कोणता वार? गुरुवार. मग 30 आणि 31 सांगा कोणता वार आला? ओके. शुक्रवार आणि शनिवार. जे काय उत्तर येणार याचं? पर्याय क्रमांक व्हेरी गुड 1. अमरावती विभागात 21 नंबरचा प्रश्न आहे. अमरावती विभागात पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेला 48,728 मुले व 39,062 मुली बसल्या होत्या. तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले होते? एकूण किती विद्यार्थी बसले हो? सर, एकूण विचारलं म्हणजे काय करावं लागेल? व्हेरी गुड. काय करावं लागेल? बेरीज करावी लागेल, हे नाही. एकूण करायची, टोटल करायची. मग सर मुले किती होती? ओके. मुली किती होत्या? ओके. बेरीज करायची ना. सांगा 48,724 अधिक 39,000 किती? 62. बघा बरं बेरीज करून. इथे 4 आणि 2 6 येतोय. बरोबर. म्हणजे पहिला पर्याय तर नाही, दुसरा असू शकतो, तिसरा असू शकतो, चौथा असू शकतो. 6 आणि 2 8 म्हणजे दुसरा पर्याय नाही, तिसरा पर्याय सुद्धा नाही, सॉरी चौथा नाही. 86 फक्त इथेच दिसते. बरोबर ना. तरी पण आपण एकदा करून पाहू. 707 9 8 17 चला 1 आणि 8. कळलं काय उत्तर आलं? 87,786 म्हणजे पर्याय क्रमांक 3. बघा, मला पूर्ण बेरीज करण्याची गरज नव्हती. फक्त शेवटच्या 2 अंकांची बेरीज 86 दिसते, बाकीच्या कोणत्याच पर्यायामध्ये 86 दिसत नाही. म्हणजे आवर आन्सर डेफिनेट ऑप्शन 3. यस. 40 नंबरचा प्रश्न, 22 नंबरचा प्रश्न, 40 नंबरचा नाही 22 नंबरचा. 40 या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे उत्तर 40,000 येईल? तर मला सांगा. हे बघा, तुम्हाला सांगतो. बघा, कोणत्याही संख्येला जर 1 ने गुणलं, 40 ला जर मी 1 ने गुणलं तर उत्तर 40च येणार. कोणत्याही संख्येला 1 ने गुणलं तर उत्तर येतं तीच संख्या, जशीच्या तशीच, ऍज इट इज. 0 ने गुणलं तर उत्तर 0 येतं. 10 ने गुणल्यानंतर काय होतं? 1 0 वाढतो, हे की नाही? बघा, समजा तुम्हाला सांगितलं 7 गुणिले 10 तर उत्तर आणलं 70. बरोबर. 7 गुणिले 10 70 झाले म्हणजे काय झालं? 1 0 वाढला ना. मग 40 गुणिले 10 सुद्धा काय होईल? 400 होईल. बरोबर की नाही? म्हणजे 400 मध्ये 2 शून्य आहेत. 40 ला 10 ने गुणा. मग आता मला सांगा, इथे पर्याय कसे आहे? अ ब क ड, अ ब क असे आहेत. म्हणजे असं ज्या वेळेला असे पर्याय असतात मित्रांनो, बघा आपले पर्याय 1 2 3 4 असे आहेत. जेव्हा पर्याय अ ब क असतात त्यावेळेला त्याचं उत्तर लय काळजीपूर्वक पाहायचं. कारण इथे 2 उत्तर असू शकतात, 3 उत्तर असू शकतात. मग 2 उत्तर किंवा 3 उत्तर असणारा पर्याय कोणता आहे तो शोधायचा असतो. आता मला सांगा, इथे 40,000 आहे म्हणजे तुम्हाला 40 ला कितीने गुणावं लागेल माहितीये का? 40,000 आहे ना, म्हणजे 40च्या पुढे किती शून्य वाढले? 3. म्हणजे मला गुणावं लागेल 1,000. बरोबर. मग 1,000 ने गुणल्यानंतर उत्तर येते 40,000. मग 1,000 म्हणजे काय? तर इथं म्हटलेलं त्यांनी पहिल्यांदा
10 दशक. 10 दशक म्हणजे 100 येतात, बरोबर. म्हणजे हे उत्तर नाहीये. 100 दशक, 100 दशक म्हणजे 1000, म्हणजे यस हे उत्तर आहे. 1000 एकक म्हणजेच 1000, म्हणजे माझं उत्तर आहे पर्याय क्रमांक म्हणजे ब आणि क. तर ब आणि क हे उत्तर दर्शवणारा माझा पर्याय कोणता आहे? अ आहे, एक तर नाही, इथे फक्त ब म्हटलंय. ब आणि क 3 आणि अ आणि क हे पण नाही, म्हणजे माझं उत्तर कोणतं आलं इथे? पर्याय क्रमांक 3. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शरद जवळ 100 रुपयाच्या 7 नोटा आहेत. शरदकडे 100 रुपयाच्या किती नोटा आहेत? 7. त्यानंतर म्हटलंय 10 रुपयाच्या 8 नोटा आहेत. आता आपण काय करू, शरदकडे किती पैसे आहेत जरा त्याची हिशोब करू. सांगा, 100 गुणिले 7 म्हणजे शरदकडे 700 रुपये झाले. नंतर 100 रुपये सॉरी 10 रुपयाच्या 8 नोटा आहेत, है की नाही, म्हणजे 10 गुणिले 8 म्हणजे माझे 80 रुपये झाले. नंतर सांगितलं 2 रुपयाच्या 5 नोटा आहेत, है ना. 2 रुपयाच्या 5 नोटा आहेत. आता 2 रुपयाची नोट असते बरं का, ती तुम्हाला व्यवहारात दिसत नाही, पण 2 रुपयाची नोट आहे, त्याऐवजी आपण 2 रुपयाचा कॉईन म्हणजे नाणी आपण वापरतो. 2 रुपयाच्या 5 आहेत म्हणजे 10 रुपये झाले. बस संपलं. किती झाले रे? 790 रुपये, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. 24 नंबरचा प्रश्न सांगितलं, एका रोपवाटिकेत म्हणजे नर्सरीमध्ये, रोपवाटिकेमध्ये 2/8 भाग आंब्याची झाडे आहेत. 2/8 म्हणजे 8 भागापैकी 2 भाग तर आंब्याचीच झाडे येतो. नंतर 5/8 भाग पेरूची झाडे आहेत. बघा मुलांनो, 8 भागापैकी 2 भाग, ठीक आहे, आंब्याची झाडे. 8 भागापैकी 5 भाग कसले झाड आहेत? पेरूची. म्हणजे सर आंब्याची आणि पेरूची मिळून 7 भाग झाले, बरोबर. इकडे 2 भाग, तिकडे 5 भाग, 7 भाग झाले का? म्हणजे किती भाग उरला? फक्त 1 भाग. हे समजलं का तुम्हाला? पहा, तुमच्याकडे टोटल 2 भागामध्ये आंब्याची, 5 भागामध्ये पेरूची, म्हणजे 7 भाग तर संपले. टोटल भाग होते 8, म्हणजे आता किती भाग राहिला? फक्त 1 भाग. मग जो 1 भाग उरला त्या एका भागामध्ये पपईची झाडे आहे आणि त्याची संख्या 150 आहे, बरोबर. म्हणजे एका भागामध्ये तुमच्या पूर्ण काय म्हणतात त्याला नर्सरीचे 8 भाग केले, बरोबर. त्यातले 2 भाग आंबे, 5 भाग पेरू आणि एका भागामध्ये पपईची झाडे 150 आहे, म्हणजे 1 भाग म्हणजे 150 झाडे. तर त्यांनी विचारलं पेरूची झाडे. मग पेरूची झाडे किती भाग आहे? 5 भाग. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? 150 गुणिले 5. मग याचं उत्तर काय येतं पहा. व्हेरी गुड. 5 0 0, 5 5 25, 7 2, 5 1 5 आणि 2 7, 750. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. 25 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय, खालील पर्यायातील कोणत्या वेळेला तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोन लघुकोन असेल? लघुकोन म्हणजे 90 अंशापेक्षा कमी, ठीक आहे, 90 अंशापेक्षा छोटा, आणि 90 अंशापेक्षा मोठा असतो तो विशाल कोन, आणि कंप्लीट 90 अंशाचा असतो तो काटकोन, ठीक आहे. बघा आता इथे 3:50 8:50, 6 वाजता आणि 9 वाजता. मुलांनो जरा डोळ्यापुढे आणा 6 वाजताची सिच्युएशन. तुमचा मिनिट काटा 12 वर असेल आणि तास काटा कंप्लीट 6 वर असेल, मग तिथे लघुकोन असेल का? नाही, सरळ सरळ 180 अंशाचा कोन होईल तो, है ना. 9 वाजताची सिच्युएशन डोळ्यापुढे आणा. तुमचा छोटा काटा म्हणजे तास काटा 9 वर आहे आणि मिनिट काटा 12 वर आहे, म्हणजे कंप्लीट काटकोन आहे. आपल्याला काटकोनापेक्षा छोटा पाहिजे. आता
3:50 पहा. 3:50 स्थिती कशी असणार आहे? 50 मिनिटे आहेत म्हणजे तुमचा मिनिट काटा 10 वर आहे. मिनिट काटा कुठे आहे? 10 वर. आणि 3:50 आहे म्हणजे तास काटा 3 आणि 4च्या मध्ये आहे, पण 4च्या जवळ आहे. ठीक आहे. मग बघा, एक काटा 10 वर आहे आणि एक काटा 4 वर आहे, तो लघुकोण होईल का? अजिबात नाही. 3 उत्तर नाही आहेत. म्हणजे 8:50 डेफिनेट बघा, इथे सिच्युएशन नीट पहा. 50 मिनिटांनी म्हणजे तुमचा मिनिट काटा असायला पाहिजे 10 वरती आणि 8:50 म्हणजे 9च्या जवळ. बरोबर. 9 आणि 10 म्हणजे 30, 40 डिग्री म्हणजे लघुकोन. इथे लघुकोन म्हणजे आपल्याला 90 पेक्षा कमी पाहिजे. हा जो लघुकोन 90 अंश आहे ना, हा काटकोन याच्यापेक्षा कमी पाहिजे कुठे पण. म्हणजे इथं तुमचा पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. बघा, सोडवून बघितलं असतं तरी उत्तर आलंच असतं, पण आपल्याला फार वेळ सुद्धा द्यायचा नाही आहे. 26 नंबरचा प्रश्न काय आहे? खालीलपैकी योग्य विधाने किती आहेत? योग्य विधाने. 1 ते 100 संख्यांमध्ये 1 हा अंक सर्वात कमी वेळा येतो. बघा, मी तुम्हाला सांगितलं मगाशी 1 ते 100 अंकांच्या ज्या गमती जमती आहेत त्याच्यावरती आधारित असणारा, इन्फॉर्मेशन सांगणारा अगदी सुंदर व्हिडिओ तुम्हाला या ऍपमध्ये अवेलेबल केलेला आहे. 1 ते 100 संख्यामध्ये एक अंक किती सर्वात कमी वेळा येतो? तर 1 नाही येत सर्वात कमी वेळा. उलट 1 जास्त वेळा येतो, कारण 100 मध्ये सुद्धा 1 असतो. ठीक आहे. कोणता अंक किती वेळा येतो? नंतर एक अंकी सर्वात मोठी संख्या 9 आहे. एक अंकी सर्वात मोठी संख्या 9 आहे, हे बरोबर आहे है ना. 2 अंकी एकूण संख्या 99 आहेत. 2 अंकी 1 ते 100 मध्ये तर पहिल्या 9 तर 1 अंकी आहे आणि 100 तर 3 अंकी आहे, म्हणजे आपल्याला इथे 90 पाहिजे होते है ना. 2 अंकी संख्या म्हणजे हे चुकीचं आहे. 2 अंकी सर्वात लहान विषम संख्या 11 आहे. 2 अंकी सर्वात लहान संख्या 10 ना. 2 अंकी सर्वात लहान पण विषम पाहिजे म्हणजे 11, म्हणजे हे पण बरोबर आहे. आणि 1 ते 100 संख्यांमध्ये 1 हा अंक सर्वात कमी वेळा नाही, सर्वात जास्त वेळा येतो, म्हणजे हे चुकीचं आहे. म्हणजे किती आहेत तुमचे अयोग्य? तर पर्याय 2 अयोग्य आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. पुढे बघा. हा, या प्रश्नामध्ये आपले वेळ जाण्याचे चान्सेस फार आहेत पहा. तर हा प्रश्न कसा करायचा मला दाखवतो आता. सोबतच्या बेरजेच्या उदाहरणात त्रिकोण, एक सर्कल आणि स्क्वेअर च्या ठिकाणी अनुक्रमे कोणते अंक आहेत? आता पोरांनो, तुम्ही बघा, इथे जर तुम्हाला इथे शेवटी त्रिकोण दिलेला आहे बरोबर, आणि इथे सुद्धा ह्या चौकोनाच्या जागेवर काहीतरी अंक आहे ना. मग त्रिकोणचं उत्तर मला असं पाहिजे का ते कोणत्या तरी संख्येच्या 3 पट पाहिजे. कोणत्या तरी संख्येच्या 3 पट पाहिजे, किंवा कधी कधी ती संख्या जर मोठी असेल तर म्हणजे हातचा आला वगैरे असं पण येऊ शकतं. त्यामुळे याला आता काय करावं लागेल. ओके, ठीक आहे, हरकत नाही, सुचत नाही, वेळ वाया घालवायचा नाही, काय आठवत बसायचं नाही, सरळ आपल्याकडे एक पर्याय आहे, सगळे अंक वापरून पाहिजे. बघा, 2 3 4 पहिला पर्याय काय? 2 3 4, 2 3 4. त्याचं उत्तर काय येतं? 5 4 त्रिक 12, बरोबर. म्हणजे त्रिकोण म्हणजे 2 आलं पहा. ठीक आहे. हातचा आला 1, इथं आला 0, 3 त्रिक 9 1 10, पुन्हा हातचा आला 1 आणि इथे आपलं उत्तर येते फक्त 7. म्हणजे हा पहिला पर्याय तुमचं उत्तर नाही. दुसरा पर्याय काय? 8 6 आणि 4, 8 6 आणि 4 सांगा. 4 त्रिक 12, हातचा आला 1. आता इथं चुकलं. काय चुकलं? कारण इथं त्रिकोणाच्या जागेवर काय आला? 2 आला, आणि इथे पण त्रिकोण आहे ना, इथे तर 8 आहे, म्हणजे हे उत्तर सुद्धा नाही. तिसरा पर्याय काय? 4 6 8 सांगा. 8 1 8 8 2 16 त्रिक 24, बरोबर 4 आलाय पहा त्रिकोणाच्या जागेवर.
बरोबर ना. अच्छाले 2, 6 त्रिक 18 2 20, अच्छाले 2, 4 त्रिक 12, 12 आणि 2 14. बघा पुन्हा त्रिकोणाच्या जागेवर 4 आला, म्हणजे इथे 1 4 0 4 असं उत्तर आलं. बरोबर. ओके. आणि बरोबर त्रिकोणाच्या जागेवर 4, म्हणजे हे तिसरा पर्याय हे उत्तर तुमचं येते. ठीक आहे. त्यानंतर 28 नंबरचा प्रश्न पाहतोय आपण. 33,500 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? 33,500 सर पहिलं तर बरोबर आहे. 33,505 नाही, 33,500. 33,500 ला 33,000 सुद्धा म्हणतात, आणि 33,500 म्हणजे पर्याय अ आणि क असा दाखवणारा तुमचा पर्याय क्रमांक आहे. सोबतच्या आकृतीमध्ये वर्तुळामध्ये एकूण जीवा किती आहेत? आता जीवा म्हणजे काय? ज्या वेळेला एखादा आपण सर्कल पाहतो, त्या सर्कल मध्ये कोणत्याही दोन टोकांना जोडणारी पण सर्कल मधून वर्तुळातून जाणारी रेषा, त्याला आपण म्हणतो, काय म्हणतात? जीवा. ठीक आहे. तर इथे बघा, तुम्हाला ही तर जीवा दिसत नाहीये, ही जीवा आहे एक. आता ही सुद्धा जीवा आहे, परंतु या जीवेला आपण काय म्हणतो? व्यास म्हणतो. व्यास. ठीक आहे नाही. व्यास म्हणजे ती जी जीवा असते ना, त्या सर्कलच्या सेंटर मधून जाते. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याला व्यास ही जीवा आहे. व्यास जीवा आहे, पण जीवा ही व्यास नाही ना. त्यामुळे आता याचं थोडंसं उत्तर संदिग्ध येईल. आणि ही एक जीवा आहे, म्हणजे मला तर इथे दोनच जीवा दिसल्या, परंतु इथे ऑप्शन 3 म्हणजे जर या अ आणि ब ला जर आपण जीवा म्हटलं, सॉरी व्यास जीवा म्हटलं, तर उत्तर 3 लिहावं लागेल. आणि याला जर फक्त व्यास म्हटलं, याला जीवा नाही म्हटलं, तर उत्तर 2 लिहावं लागेल. म्हणजे पर्याय 3 आणि 2 असे 2 पर्याय आहेत. तरी पण मी तुम्हाला सांगतो, आपल्याला ह्या अ आणि ब ला काउंट न करता फक्त पर्याय 2 म्हणजे ऑप्शन 3 हे तुम्ही उत्तर लिहू शकता. वाटलं सर या प्रश्नाबद्दल आपण आपल्या शिक्षकांशी सुद्धा चर्चा करू. ठीक आहे. त्यानंतर 30 नंबरचा प्रश्न आहे. एका सभागृहाची लांबी 160 मीटर व रुंदी 90 मीटर आहे. या सभागृहात 2 मीटर लांबी व 2 मीटर रुंदी असणारी चौरसाकृती फरशी बसवायची आहे, तर यासाठी किती फरशा लागतील? ठीक आहे. तर आता काय करायचं, ते क्षेत्रफळ काढावं लागेल. आता क्षेत्रफळ ही कन्सेप्ट अजूनपर्यंत तुम्हाला एवढी डीप मध्ये नाहीये, तर आपण काय करतो, इथे 160 गुणिले 90 हे झालं त्याचं क्षेत्रफळ. कशाचं? पूर्ण सभागृहाचं. आणि मला भागिले करावं लागेल. एका फरशीचं क्षेत्रफळ 2 गुणिले 2. बरोबर. मग यांचा भागाकार करायचा. आता भागाकार थोडस अशा पद्धतीने येत नसेल तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा भागाकार करू शकता, पण त्यासाठी पहिल्यांदा मला आन्सर काढून घ्यावं लागते. आणि हा भागाकार सुद्धा खूप सोपा आहे. पहा इथे काय करायचं, इथे भागिले 2 आहे, म्हणजे या 2चा पाडा म्हणायचा. 2 एक 2 म्हणजे बे एक बे, आणि 9 येईपर्यंत म्हणजे बे चोक 8. बरोबर. एक उरला, बे पंचे 10 म्हणजे या 90 चे झाले 45. पहा 90 भागिले 2 45. मग 160 भागिले 2 म्हणजे 160 चे 2 तुकडे. 2 एक 2 म्हणजे बे एक बे, बे 8 16 0. म्हणजे माझं उत्तर राहिलं फक्त आता काय, 80 गुणिले 45. करा बरं गुणाकार. ठीक आहे. एका एका अंकाचा करू का? ओके. किंवा डायरेक्ट असा गुणाकार केला तरी चालेल. एक शून्य दिसतो इथं, शून्य घेतला. 8चा पाडा म्हणा. 8 पंचे 40, 4 4, 8 चौक 32 आणि 4 36. किती उत्तर आलं? 3600. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. ओके. 31 नंबरचा प्रश्न पाहूया. सोबतच्या आकृतीतील छायांकित भाग व अछायांकित भाग यातील फरक किती?
तर पहिल्यांदा 1 2 3 4 5 आणि 1 2 3 4 असे टोटल 20 आहेत, बरोबर. छायांकित किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ठीक आहे, त्यातून मला वजा करायचे. मग आता 20 पैकी 11 जर इकडे असेल तर तिकडे 9 असतील ना. छेद सारखा आहे म्हणजे अंशाची वजाबाकी. 11तून 9 गेले 2, 2 छेद 20, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. 32 नंबरचा प्रश्न. सोबतच्या घड्याळात 11:15 वाजण्यासाठी आणखी किती वेळ बाकी आहे? 11:15 म्हणजे 10 वाजून 45 मिनिटं, बरोबर. 10 वाजून 45 मिनिटं होण्यासाठी तुम्हाला हा जो मिनिट काटा आहे तो इथे दिसतो पहा, त्याला इथे 9 वर जावं लागेल, है ना. मग 3 पासून 9 वर जाण्यासाठी म्हणजे कंप्लीट 30 मिनिटे अवकाश आहे. 30 मिनिटे म्हणजे अर्धा तास, म्हणजे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 2 स्टार 3 स्टार या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक 891 आहे. तर त्या दोन अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? आता मुलांनो, तुम्हाला एक माहिती आहे का, ज्या वेळेला अशी संख्या आहे पहा बरं का, 4 अंकी संख्या. किती? 4 अंकी. 4 अंकी संख्येतलं आपल्याला एक शतक स्थानची संख्या सांगितली आणि एक एकक स्थानची संख्या सांगितली, बरोबर. ओके. समजा इथे 1 असेल, इथे 1 असेल, तर त्यांनी सांगितलं स्थानिक किमतीची बेरीज. मग स्थानिक किंमत ह्या 1 ची, शतकची बेरीज 100, स्थानिक किंमत, आणि 1 ची 1 म्हणजे 101 असं उत्तर येईल, बरोबर. म्हणजे बघा, जे उत्तर येईल त्याच्यामध्ये एकक स्थानला जो अंक आहे शतक स्थानला सुद्धा तोच येईल. समजा इथं मी 202 म्हटलं असतं, बघा बरं, म्हणजे हे 2 म्हणजे 200 आणि हे 2 म्हणजे 2, म्हणजे उत्तर 202 आलं असतं, बरोबर. म्हणजे आपल्या उत्तराचा फॉर्मॅट कळाला का? आपलं उत्तर काय असू शकतं? 101, 202, 303, 404, 505. तर या फॉर्मॅट मधलं कोणतं उत्तर तुम्हाला दिसतंय? व्हेरी गुड, 909. अशा पद्धतीचं उत्तर यायला पाहिजे. बाकीचे उत्तर तुमचे येऊच शकत नाही पहा. ओके, चला पुढे जाऊया आपण. खालील पर्यायातील अयोग्य जोडीचा पर्याय शोधा. अयोग्य जोडी म्हणजे चुकीची. ठीक आहे. 25 गुणिले 25 म्हणजे 25 गुणिले 25, 25 चा वर्ग 625. बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही गुणाकार करून पहा. 40 गुणिले 40, 40 गुणिले 40 म्हणजे 4 चौक 16 आणि 40 चा 1 शून्य आणि या 40 चा 1 शून्य, उत्तर किती यायला पाहिजे? 1600. सर इथं 16,000 दिलं म्हणजे चुकीचं आहे. 2 नंबरचं चुकीचं आहे. 75 गुणिले 75 म्हणजे 5 5 25 आणि 7 8 56. सर 56 25 हे पण बरोबर आहे, सही आन्सर. आणि 56 गुणिले 56, 56 गुणिले 56 तुम्ही करून पहा. 6 6 36 म्हणजे 6 36 आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला इथे तुमचं उत्तर येतंय अयोग्य, चुकीचं आहे, पर्याय क्रमांक 2. 40 गुणिले 40 याचं उत्तर किती पाहिजे होतं? 1600, पण त्यांनी दिले 16,000. 35 नंबरचा प्रश्न काय म्हणतो? खालीलपैकी कोणत्या आकृतीत किरण व रेषाखंड यांची संख्या समान आहे? आता किरण म्हणजे जो एकाच दिशेने बाण असतो, रेषाखंड म्हणजे दोन्ही बाजूला फुल स्टॉप असतात, बिंदू असतात, आणि रेषा ही दोन्ही बाजूला किरणासारखी अमर्याद चालते. तर इथे आपल्याला दोन्ही सारखे पाहिजे, समान पाहिजे. तर काय काय पाहिजे? किरण आणि रेषाखंड. म्हणजे रेषा नको आहे, ही रेषा नाही पाहिजे. हे किरण 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 किरण, रेषाखंड दोनच आहेत, म्हणजे हे उत्तर नाही. दुसऱ्यामध्ये 1 2 3 4, 1 2 3 4 4 किरण दिसतात. रेषाखंड किती आहे? 1
2 3 हे पण नाही. तिसऱ्यामध्ये पहा, किरण मोजू पहिले. 1 2 2च किरण आहे. रेषाखंड 1 2. पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या चौकोनाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात? त्या चौकोनाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात. तर चौरसाच्या चारही बाजू समान असतात. ओके, आयताच्या नसतात. आयताच्या समोरासमोरील, बघा बरं दरवाजा पहा, समोरासमोरील बाजू कशा आहेत? समान लांबीच्या आहेत. पतंग मध्ये सुद्धा सर्व बाजू समान लांबीच्या असू शकतात, पण असतात नाही. ठीक आहे, म्हणजे क सुद्धा उत्तर. समभुज चौकोन. आता समभुज चौकोन म्हणजे चारही भुजा म्हणजे बाजू सारख्या, नावातच दिलंय पण, म्हणजे हे सुद्धा उत्तर आहे. म्हणजे तुमचं उत्तर आहे अ आणि ड. अ आणि ड असा पर्याय असणारा पर्याय क्रमांक 4 तुमचं उत्तर आहे. आठ छेद 9, 1/9, 6/9, 5/9 आणि 4/9 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिले असता उजवीकडून चौथ्या क्रमांकावर कोणता अपूर्णांक येईल? बोला, चढत्या क्रमाने लिहायचे म्हणजे पहिल्यांदा छोटी संख्या लिहायची. बरोबर, छोटी संख्या लिहायची. छेद सारखा आहे म्हणजे जो अंश छोटा तो अगोदर, जो अंश मोठा तो नंतर. उजवीकडून चौथ्या क्रमाने म्हणजे उजवीकडून म्हणजे या बाजूने चौथ्या क्रमाने म्हणजे इथली. बरोबर, हो, म्हणजे डावीकडून 2 नंबरच येत आहे ना, ते टोटल 5 संख्या आहे ना. मग सांगा, सर्वात छोटी आहे ना त्याच्या शेजारची बोलते, तर सर्वात छोटी 1 नंबरला येईल 1/9. बरोबर, त्याच्यानंतर त्यापेक्षा मोठी 4/9. बरोबर का? बस तेच तर उत्तर पाहिजे आपल्याला. उजवीकडून चौथ्या क्रमांकावर 4/9. ओके, असा पर्याय आहे का? येस, पर्याय क्रमांक 4. 200 रुपयांच्या 5 नोटा, 100 रुपयाच्या 4 नोटा व 5 रुपयाच्या 10 नोटा घेऊन त्या रकमेच्या बदल्यात 50 रुपयाच्या किती नोटा द्याव्या लागतील? आता सोपा हिशोब. 200 रुपयाच्या 5 म्हणजे 1000 रुपये, 100 रुपयाच्या 4 म्हणजे 400 रुपये आणि 5 रुपयाच्या 10 म्हणजे 50 रुपये. म्हणजे तुमची टोटल बेरीज होते 1000 अधिक किती 400 अधिक 5 रुपयाच्या 10 म्हणजे 50, म्हणजे आले 1450. बरोबर, मग त्यामध्ये तुम्हाला 50 रुपयाच्या नोटा मोजायच्या ना. तुम्हाला माहिती आहे का, 50 रुपयाच्या 2 नोटा म्हणजे 100 रुपये, 2 नोटा म्हणजे 100, 4 नोटा म्हणजे 200. हे की नाही? मग 1450 असतं तर 28 नोटा आल्या असत्या, आणि 1500 असतं तर 30 नोटा आल्या असत्या. मग 28 आणि 30 मधली संख्या म्हणजे जो तर 29. 28 आणि 30च्या मधली संख्या. खालील आकृत्यांच्या परिमितीतील फरक किती आहे? परिमिती म्हणजे आकृत्यांची पूर्ण सगळ्या बाजूंची बेरीज. ठीक आहे, तर इथे 15 आहे, 6 आहे, म्हणजे इथे 15 आहे, इथे सुद्धा 6 आहे. मग 15 आणि 15 30 आणि 6 आणि 6 12, म्हणजे तुमचं उत्तर 30 अधिक 12 बरोबर किती? 42. हे काय झालं? पहिल्या आकृतीची परिमिती झाली. दुसऱ्या आकृतीची परिमिती, सर 8 आहे म्हणजे इकडे 8 आहे, इकडे 8 आहे, म्हणजे काय झालं? 8 अधिक 8 अधिक 8 बरोबर किती झाले? 24. आता काढायचं त्यातला काय फरक काढायचा म्हणजे काय करायची? व्हेरी गुड, वजाबाकी करायची. तुम्हाला करायचं आहे 42 वजा 24, 42 वजा 24, सांगा. 12तून 4 गेले 8, हातचा आले 1, 18.
मग बघा, पहिल्या आकृतीची परिमिती आली 42 सेंटीमीटर, दुसऱ्याची आकृती 24 सेंटीमीटर, म्हणजे त्यातल्या परिमितीचा बदलला 18 सेंटीमीटर. ओके. 40 नंबरचा प्रश्न, खालील आकृती बंधाचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय शोधा. लिहा, नीट बघा. इकडे तुम्हाला डावीकडे बाण दिसतोय, नंतर वरती दिसतोय, नंतर उजवीकडे दिसतोय, म्हणजे इथे खाली यायला पाहिजे ना. परत उजवी डावीकडे, पूर्ण वरती, पुन्हा इकडे साईडला, म्हणजे खाली बाण असणारा पर्याय, पर्याय क्रमांक 1, दिस इज आन्सर. ओके. एका गावातील शेतकरी कोणते पीक घेतात या माहितीच्या तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. तर ज्वारीचे पीक घेणारे इथे चित्र दिलंय, इकडे शेजारी त्याचं इंडेक्स दिलेलं, सूची दिलेली आहे पहा. एक चित्र म्हणजे ते बैलगाडी दिसते ना, त्याचा अर्थ आहे 5 शेतकरी. किती शेतकरी? 5. ओके. म्हणजे इथं 1 2 3 4 5 6 7, बरोबर ना. मग इथे येईल तुमचे पहिले 7 गुणिले 5 किती येतील? 35. दुसऱ्यामध्ये भाजीपाला, भाजीपाल्यावाले किती? 2, म्हणजे 2 गुणिले 5 किती झाले? 10. आणि 4 जण आहेत कडधान्यवाले, म्हणजे 4 गुणिले 5 किती येत आहे? 20. बघा, मग त्यांनी प्रश्न काय विचारला? कोणते पीक घेणारे शेतकरी सर्वात कमी आहेत? अरे रे, किती सोपा प्रश्न आहे, मोजायची पण गरज नव्हती. तुम्हाला कोणते चित्र कमी दिसतात? ज्वारीचे का भाजीपाल्याचे का कडधान्याचे? यस, भाजीपाला, म्हणजे पर्याय क्रमांक 3. ओके. पुढचा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीतील त्रिकोणांची संख्या, एकूण संख्या किती? त्रिकोण मोजायचे आहेत पहा. तर तुम्हाला हे माहिती आहे, असा त्रिकोण असल्यावरती आपण काय करतो? 1 2 3 4, आणि मग काय करायचं? बरोबर, 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1, हे झाले साधे त्रिकोण. पण इथे तुम्हाला याची रेष मारल्यामुळे पहा, इथे एक त्रिकोण तयार झाला, आणि पुन्हा या 2 पासून असा एक त्रिकोण तयार झाला, दिसतोय का? ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये 2 त्रिकोण वाढले, याची बेरीज होती 10. 10 अधिक 2 बरोबर किती झाले? 12. बघा, 12 हा पर्याय इथं पर्याय क्रमांक 4 असं दिलेला आहे. 40,000 मीटर बरोबर किती हेक्टोमीटर? बघा, 100 मीटर म्हणजे 1 हेक्टोमीटर. 100 मीटर म्हणजे 1 हेक्टोमीटर. तर त्यांनी सांगितलं 40,000 मीटर ना, 40,000 भागिले 100, बस एवढंच उत्तर करायचं. 0 0 गेला, 0 0 गेला, उत्तर आलं 400. मग 400 हेक्टोमीटर पर्याय आहे का? पर्याय क्रमांक 2. 44 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी किती अंक सममित आहेत? सममित म्हणजे काय म्हणता तुम्ही? दोन्ही बाजूची आकृती सारखी आली पाहिजे, हे की नाही? सिमेट्रिकल. बघा, हा जो 0 आहे ना, याला सिमेट्रिकल करू शकतो, उभा छेद किंवा आडवा छेद करून, म्हणजे 0 आहे बरं का. 4चा सिमेट्रिकल नाही होत, 2चा नाही होत, 7चा तर अजिबात नाही होणार, 8चा सर होऊ शकतो नाही, होतो. बघा ना, तुम्ही ज्यावेळेस अशा 8 लिहिता त्यावेळेला समोर तुमच्या त्याला इकडची बाजू सिमेट्रिकल झाली का? सिमेट्रिकल म्हणजे काय? ते तंतोतंत सेम तशीच आकृती आहे दुसऱ्या बाजूला, म्हणजे याचं उत्तर येईल 2 अंक असणारा पर्याय क्रमांक 1. 45 नंबरचा प्रश्न, बदलापूर नगरपालिकेच्या 3 प्रभागांमध्ये अनुक्रमे 3,460, 2,845 आणि 2,768 मतदार आहेत. त्यापैकी 8,189 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, तर एकूण किती मतदारांनी मतदान केले नाही? तुमचे टोटल किती होते? 8,189.
त्यातून हे तिघ जण काय करावं लागतील आपल्याला, मायनस करावं लागतील. तर पहिल्यांदा यांची बेरीज सांगा. 3460, 2845 आणि 2768. बेरीज करा पहिल्यांदा. 8 आणि 5 13, हात आले 1. 7 आणि 4 11, 11 आणि 6 19, झाले 1. 5 8 आणि 5 13, 13 आणि 7 20, झाले 2. 6 आणि 9. ओके, म्हणजे एवढ्या लोकांनी मतदान केलं. सॉरी, हे एवढे लोक तुमचे टोटल मतदार आहेत, है की नाही. मतदान किती लोकांनी केलं, तर किती लोक उरले असा प्रश्न विचारला त्यांनी, बरोबर. मग आता काय करावं लागेल आपल्याला, या 9093 मधून एवढे मायनस करावं लागतील. करा बरं. 3 मधून 9 गेले म्हणजे 4, चाले 1. 9 मधून 9 गेले 0, इथे 0तून 1 गेला म्हणजे इथे 9. काहीतरी चुकलं रे. 3460, 2845, 2700 मतदार एवढे आहेत. 4 तर पर्यंत ते कुठेतरी बेरीज चुकली वाटते बरं का माझ्याकडून. ठीक आहे, आपण बघूया. टोटल मतदार किती आहेत, 3460, 2845 आणि 2768. 8 5 13, हात झाले 1. 7 आणि 4 11 17, चला 1. 5 8 आणि 5 13, 7 20, झाले 2 आणि झाले 9. ओके, हा म्हणजे 9093 झाली होती है ना. म्हणजे 9073 वजा 904. बघा, बेरीज करताना चूक झाली होती थोडी, तर इथे उत्तर तर आलंच नव्हतं आपलं, त्यामुळे आपण परत करतोय. तर मला इथे काय वजाबाकी करायची पहा.